नमस्कार, कुकिंग विथ वैभवीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत उडदाचं पिठलं। त्याच्याकरिता साहित्य: बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टॅमॅटो, कोकम, मिरची बारीक चिरलेल्या, लसूण, कोथिंबीर, हळद, तिखट आणि हे उडदाचं पीठ आहे। हे बाजारात सहज मिळतं आणि मीठ। चला तर मग आपण आता पिठलं बनवायला घेऊया। चला तर मग आपण हे भांडं तापत ठेवलं तर त्याच्यात 3-4 चमचे तेल घालूया। छोटा चमचा आहे। चला, तेल आपलं आता छान तापलं आहे। आपण त्याच्यात थोडा लसूण घालूया आणि ही चिरलेली बारीक मिरची। लसूण आणि मिरची चांगली परतली गेली की मग पुढचं साहित्य घालूया। लसूण लाल झाला की मग आपण कांदा घालूया त्याच्यात। हा बघा, लसूण छान लाल झालाय। आता आपण कांदा परतूया। कांदा लाल झाला की टॅमॅटो घालूया। हा बघा, आपला कांदा पण छान लाल झालाय। आता आपण टॅमॅटो घालून घेऊया। टॅमॅटो आणि कांदा थोडा नरम व्हायला आपण त्याच्यात मीठ घालूया। चवीनुसार मीठ घालूया। हे बघा, आता आपला कांदा आणि टॅमॅटो दोन्ही नरम झाले आहेत। आता आपण त्याच्यात थोडं अर्धा चमचा लाल तिखट घालूया आणि अर्धा चमचा हळद घालूया आणि हे थोडं हळद आणि हे मसाला थोडा तेलावर परतून घेऊया। तोपर्यंत आपण काय करूया, हे जे आपल्या उडदाचं पीठ आहे ना, त्याच्यात आपण थोडं पाणी घालून त्याच्या गुठळ्या मोडून घेऊया। छान आपण त्याला एकजीव करून घेऊया। हे बघा, आपल्या गुठळ्या मोडून झाल्या आहेत आणि पाण्यामध्ये पीठ चांगलं विरघळलं गेलंय। आता आपण ते भांड्यात घालूया। चला, आपण आता हे या भांड्यात घालूया आणि चमच्याने ढवळून घेऊया आणि सतत ढवळत राहूया, कारण कसं ते पीठ घट्ट होत जातं ना। आणि लागेल तेवढं तुम्हाला जेवढं पाणी हवं असेल, जेवढं पिठलं तुम्हाला पातळ हवं असेल त्याप्रमाणे पाणी वाढवा तुम्ही। हे आता पातळ दिसते, पण थोड्या वेळाने ते आपोआप घट्ट होत जाईल। हे बघा, ते चांगलं मिक्स करून घेऊया आणि गॅस थोडासा फास्ट करूया, कारण ते आता उकळत जाईल। उकळलं की ते आपोआप घट्ट होत जाईल। त्याच्यात आपण थोडी कोथिंबीर आणि ही कोकम घालूया त्याच्यात। तुम्हाला जास्त आवडत असतील कोकम तर जास्त पण घालू शकता। हे बघा, आता हे पिठलं कसं घट्ट होत चाललंय आणि त्याला ढवळतच राहायचं, कारण मग ते खाली लागेल ना। कधी कधी आपल्याला वरण भात जेवून कंटाळ येतो, त्यावेळी हे पिठलं आणि भाकरी ह्याच्यासोबत खूप छान लागतं। असं करा आणि खाऊन बघा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा की
तुम्ही सांगा तुम्ही कशा प्रकारे पिठलं बनवता ते. हे बघा आता आपलं पिठलं रेडी. आता ह्याला आपण भाकरी बरोबर सर्व करूया. चला तर मग तयार आहे आपलं उडदाचं पिठलं आणि भाकरी. चला मग या जेवायला.